नमस्कार महाराष्ट्र, अण्णावा किचनमध्ये आपलं सर स्वागत आहे. मित्रांनो, माझ्या आयुष्याच्या आणि माझ्या संसारात तो संसार मी आजपर्यंत 40-42 वर्ष केला नवरा बायकोंनी. त्या संसाराचा एक आनंद म्हणून आमच्या लग्नाचा 42 वर्ष संपणार, 43 वर्ष लागणार, तसा आम्ही लग्नाचा वाढदिवस करतो आहे. इंग्लिशमध्ये म्हणता हॅपी ॲनिव्हर्सरी. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याकडे आज 200 लोक येणार आहे. त्यासाठी मी बनवले आज वडापाव. म्हणजे बटाटा वडा त्याला म्हणतात, खानदेशमध्ये आलू गोंडा. तर मी त्यासाठी टाकले बटाटे. हे बघा, नंतर आपण काढू. उकळल्यानंतर आपण 10 किलो बटाटे टाकलेले शिजत. नंतर याच्यामध्ये मसाला, नंतर ग्रीन पीस वाटाणा, मग नंतर बेसन पीठ भिजून मग आपण तळणार. तुम्हाला ती क्रिया तुम्हाला दाखवणार. तर आपण टाकले 10 किलो बटाटे. मित्रांनो, आपले शिजले बटाटे मस्त. बटाटे आपलं मऊ शिजून घेणे, म्हणजे वडा करताना त्याला गाठ नाही आली पाहिजे. एकदम असं बघा, मऊ बटाटा, एकदम मऊ बटाटा आहे बघा. हातला फोतो तयार होतं. हे बघा, असे बटाटे शिजले पाहिजे फर्स्ट क्लासपैकी. हे आपण शिजवलं चुल्यावर, तळणार गॅसवर. आपल्याला मसाला बनवण्यासाठी आपण लसूण आणि अद्रक पावशेर, लसूण पावशेर. आपण जास्त वापरायचं नाही आपल्याला, कारण उन्हाळ्या दिवशी आता लसूण अद्रक कमी खायच्या दिवसामध्ये. हिरवी मिरची आपण घेतली पावशेर. तिघांची पेस्ट करून मी जाऊन मसाला फ्राय करू आपण. बटाटा मस्तपैकी सुंदर असा मसाला बनवू आपण. मित्रांनो, आपण घेतलं साहित्य: मोहरी 50 ग्रॅम, जिरं 50 ग्रॅम, बडीशेप 50 ग्रॅम. नंतर आपण घेतली लाल मिरची पावडर 100 ग्रॅम. स्पेशल वडा मसाला आहे. नंतर हा गोड मसाला घरातला आपण हा घेतला आहे 50 ग्रॅम. हा 25 ग्रॅम धना पावडर, 25 ग्रॅम हळद, 30 ग्रॅम. नंतर आपण चवीनुसार साखर. असं आता आपण पुढे तयारी आपण करूया. मसाला भाजू. आपण तेल देऊ. आता डाळ मसाला लागला आपल्याकडे, लाकडं काम चालू आहे आपलं. तेल आपण देऊ 700 ग्रॅम. बस, त्याच्यावर द्यायचं नाही. पण तसं तेल झालं की मग तो वडा बरोबर तयार नाही होत, त्याचा गोळा तयार नाही होत, चिकट तयार होतो. म्हणून तेल काय आपल्याला कमी नाही. तेल तपलं आपलं मस्त. आपलं आता मोहरी, जिरं आणि बडीशेप देऊ. चांगलं थोडं तडका मारून मस्त तडतडा आवाज आला पाहिजे, कारण मोहरी जिरं फुटलं पाहिजे, तर स्वाद चांगला येतो. देऊया कढीपत्ता. तर देऊया आपण हिरवी मिरची पावशेर घेतली. मग लसूण आता दोघं म्हणून पावशेर आहे. आणि हिरवी मिरची आपण 100 ग्रॅम घेतलेली. आता मसाला मस्त फ्राय करायचा आपल्याला. वडा म्हणजे वडा आहे मित्रांनो. आणि काय नाही, एवढं साध्या पद्धतीनं करायचं, सोपं साध्या पद्धत करायची. एवढं लांब लेखा लावायचं नाही. जेवढं तुम्ही साधं कराल ना, तेवढं खायला चव लागते. लोक खूप काही वापरतात, हे टाका ते टाका, काही उपयोग नाही. तुमचा एक मसाला आणि दुसरं बेसन लावताना सोडा प्रमाण, मिठाचं प्रमाण हे आपल्या व्यवस्थित घेणं असतं. पण दिव्याचा कसुरी मेथी अंदाजे 20 ग्रॅम. मंद आचेवर भाजणे आपल्याला, कारण आपल्याला चुला आहे आता, गॅस नाही. तर आमच्या नाशिकमध्ये गॅस मिळत नाही आता, आणि मिळालं तरी फार पैसे मोजावं लागतात. एकदम मला खमंग मसाला होऊ द्यायचा आपल्याला. साखर द्या 20 ग्रॅम. आता 7 किलो बाळे आपले 100 ग्रॅम मीठ देणं आहे. 50, 100 बस, याच्यावर मीठ द्यायचं नाही. मसाला खमंग झालेला आपला, सुंदर असा स्वाद आलेला आहे. कारण वडा खाताना मसाला चव आली पाहिजे, तर मसाला खायचा. देऊया कोथिंबीर. आपण देऊया आता मसाले. आपण
आता काय होतं, काही टायमाला काय होतं माहिती का, लोक मसाला बनवतात बटाट्याचा, पण मसाला तयार करून जे बटाटे उकडताना अशी आता मी कशी उकडलेले याच्यावर मसाला टाकतात, तसा नाही करायचा. ह्याच गरम मसाल्यामध्ये मसाला बनवायचा, ती चव सुंदर येते. सांगतो तर आपण बटाटे उकडून घेतलेले, आता आपण टाकणारे मसाल्यात, या मसाल्यामध्ये आपले बटाटे गरम करायचे. कारण मसाला जो गरममध्ये जो मसाला आतमध्ये जाईल ना बटाट्याच्या, एवढा सुंदर खायला लागतो. टाक बाळा. आता आपण जे ग्रीन पीस बटाटे वडे बनवताना ग्रीन पीस वापरायचे असं कधी बी. आपण घेतलेले 1 किलो ग्रीन पीस. आता हा जो मसाला आहे आलू वड्याचा म्हणजे बटाटे वड्याचा, आपण 10 किलो बटाटे घेतलेले, नंतर आपण 1 किलो वाटाणा ग्रीन पीस किलो वाटाणा घेतलेला आहे. नंतर मग साहित्य सांगितलं मी, लसूण अर्धा किलो, आपला अद्रक पावशेर, लसूण पावशेर आणि मिरची 8 पाव. बाकीचे मसाले काय 20 ग्रॅम 30 ग्रॅम तर माझ्या नेहमीचे हिशोब, मीठ किती ग्रॅम, तेल किती ग्रॅम टाकले तुम्हाला सांगितलं जे. तर आपल्याला अशा प्रकारे हा मसाला भाजायचा आहे. हां, आता याच्यात माझे कमीत कमी याच्यात मग 400-450 वडे आरामशीर होतील. जर आणि छोटी साईज बनवली मग 550-600 होतील. तसं बारीक साईजनी बनवली, ज्याला थोडा मोडा असं चांगला दिसला पाहिजे, 450 पर्यंत वडे तयार होतील आरामशीर मसाल्यामध्ये. आता मसाला आपण गरम करून घेतला आहे. हे जे बटाटे उकडले आपण हे गरम करून घेतले, आणि जो काय मसाला आहे बघा किती सुंदर असा भाजीमध्ये अटकलेला आहे. एकदम खमंग असा मसाला आपण भाजलेला आहे. अशा प्रकारे झाला. आता उतरून घ्या, आपण गार करू, त्याचे बारीक बारीक गोळे आपल्याला करून घेणे. मित्रांनो, अशा प्रकारे बारीक बारीक गोळे करायचे. मसाला पाहून घ्या आपला मसाला पहिले. सुंदर असे गोळे आपण अशा प्रकारे गोळे केले रे बघा. जय श्रीराम, जय श्रीराम, राम राम. मित्रांनो, अशा प्रकारे आपले आपण मस्त गोळे केले. पाकळी सुंदर असा मसाला आहे. जर तुम्ही आज माझ्या घरी आले असते, मला स्वादिष्ट सुंदर असं तुम्हाला बटाटावडा खायला भेटला असतं. पण ठीक आहे, कधी टाईम आला तरी माझ्या घरी या, मला भेट द्या, आणि तुम्हाला मी सुंदर असा पाऊणचार बटाटे वडा म्हणा, पावभाजी म्हणा, समोसे म्हणा, तुम्हाला पाऊणचार देईन. या पण आज माझा ॲनिव्हर्सरी असल्यामुळं सगळ्यांनी मायबापा आशीर्वाद द्या. राम. साबांचं बेसन भिजूया. आता पहिले मी 2 किलो बेसन घेतलेलं आहे. तसे पाहुणे येतील माझ्याकडे, तसं मी पीठ भिजवलं. कारण एक कडे पीठ भिजवलं तर सोडा असल्यामुळे पीठ लाल पडतं, त्यामुळे मी 2दा पीठ भिजवणार. आपण घेणार ओवा. आता ओवा आपण घेऊया. 2 किलो पीठ असल्यामुळे 20 ग्रॅम ओवा मारायचा आहे, म्हणून आपल्याला कमीच टाकायचं आहे. नंतर आपण घेऊया सोडा. आपण अंदाज 10 ग्रॅम. हे बा, याच्यावर सोडा आपल्याला घ्यायचा नाही. आता 2 किलो बेसन असल्यामुळे आपल्याला 25 ग्रॅम मीठ घेणं आहे. हे आपला अंदाज म्हणजे हे आपल्याला 25 ग्रॅम मीठ, बस त्याच्यावर आपलं मीठ मारलं नाही. त्याला मस्त आपण त्याला भिजून घेऊ आता पाणी टाकून. मस्त मळायचं आपल्याला, गाठ ठेवायची नाही पिठामध्ये. हे बघा, अशा प्रकारे आपलं पीठ लावायचे. पातळणे, जाळणे आणि याच्यामध्ये गाठणे पाहिजे. आता आपण तेल ठेवलेलं आहे, थोडे फेटून घ्या आपण जरा. आपण पीठ लावलेलं आहे, तेल मिडियम तेल आहे. अशा प्रकारे घ्यायचं आपल्याला. जर तेल गरम करायचं नाही, असा वडा घ्यायचा.
सुरुवातीला आपलं तेल थोडं कोमट घ्यायचं, जास्त म्हणजे गरम नाही घ्यायचं. तसं तेल गरम झालं ना मग वडा कच्चा राहून जातो, बेसन कच्चा राहून जातो, लाल पडतो. मग तेव्हा सुंदर असा आपल्याला आपण परत गॅस कमी केलेलं मंदाचे तळलं नाही आपल्याला. जास्त आपल्याला गॅस घ्यायचा नाही. हाताला आपल्याला त्यानं तळून आपला एकदम मसालेदार बटाटे वडा. जर मित्रांनो कोणाला दुकान चालू वडापाव दुकान चालू करायचं ऑर्डर द्यायची असेल, तुम्ही ज्याप्रमाणे मसाला बनवला त्याप्रमाणे मसाला बनवा, ज्याप्रमाणे पीठ लावलं प्रमाण सांगलं त्याप्रमाणे बनवा आणि अशाच प्रकारचा मसाला बनवून तुम्ही मार्केटमध्ये बटाटा वगैरे विका. तुमचा बटाटा सुंदर चालणार. बावड्या असे बोलला मिरची. मित्रांनो अशा प्रकारे आमच्या दोघांच्या लग्नाचा वाढदिवसाचा वडापाव, नाशिक स्पेशल वडापाव आहे. त्याच जोडीला पाव, 2 पाव, 4 वडे आहेत, चटणी, हिरवी मिरची आणि गोड म्हणून गुलाबजाम. तसंच माझा बड्डे, आमच्या बड्डेचा सगळ्यांनी वडापाव आणि गुलाबजामचा गोड गोडा स्वाद घ्या आणि अण्णा बाबाला, तुमच्या सोनार बाबाला आणि आजीला सुंदर असा खूप खूप असा आशीर्वाद द्या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.